Hello friends, this is Ankita Berde. Once again welcome you all on my YouTube channel. Our today's topic of the discussion, this is the about maceration process. In previous videos we had seen about the introductory part of the maceration and percolation techniques. So in this lecture we are going to study the maceration process in detail. So this process that we had seen in the previous class, if you had not watched my previous video, then under the playlist of the pharmaceutics theory you will get that. So let's discuss on the maceration process and see, very important, in your MSBT exam there is a 100% question comes from these maceration processes. These maceration processes, there are various types of the maceration processes. These are the simple maceration, maceration with adjustment, and double or triple maceration. So let's see it. So in that, first one, it's a simple maceration. Simple maceration म्हणजे काय? A process for tincture which is made up from the organized drug. So here are new word come to you, that is first is what is mean by the tincture. So tincture कशाला म्हणतात? तर tincture हे काय असतं? अल्कोहोलिक प्रिपरेशन असतं. मीन्स बाय यूजिंग दी अल्कोहोल ड्रग इज एक्स्ट्रॅक्टेड. अल्कोहोल वापरून ड्रग काय केला जातो? एक्स्ट्रॅक्ट केला जातो. देन that is the tincture. Then the tincture which is made up from organized drug. So here in the your pharmacognosy you may be familiar with this term organized or unorganized. Organized drug म्हणजे काय? Organized drug कशाला म्हणतात? These are the direct parts of plants and consist of a cellular tissues. हे काय असतात? Organized drug हे काय आहे? That is the direct plant, direct part येतो तो. पर्टिक्युलर प्लांट असेल, एखादं बार्क असेल, जर रूट असेल एखादं किंवा लीफ असेल, तर काय आलं तो त्याचा डिरेक्टली विणका आहे. विणकाचं आपण काय घेतलं? लीफ घेतलं, त्याचं तुम्ही पुढे काय केलं? त्याचे स्टोमॅटा वगैरे हे केलं. सो दॅट इज दी ऑर्गनाइज्ड ड्रग. म्हणजे ऑर्गनाइज्ड ड्रगमध्ये काय करतो आपण? डायरेक्ट पार्ट जो काही आहे त्या पर्टिक्युलर प्लांटचा तो यूज करत असतो. अँड इट कन्सिस्ट ऑफ द सेल्युलर टिश्यूज. सो एक्झाम्पल येतं इथे डायरेक्ट पार्ट म्हणजे कुठचे असतात? तर रूट असतं, स्टेम्स असतं, लीव्ज असतात. सो ही जी प्रोसेस आहे दॅट प्रोसेस इज नोन ॲज अ सिम्पल मॅसरेशन. सिम्पल मॅसरेशन म्हणजे काय? की टिंक्चरसाठी वापरली जाणारी प्रोसेस, जे टिंक्चर कशापासून बनलेले असतात? तर ऑर्गनाइज्ड ड्रगपासून. देन नेक्स्ट आहे ती प्रोसेस म्हणजे मॅसरेशन विथ ॲडजस्टमेंट. सो हियर आता इथे काय होतं? टिंक्चर मेड फ्रॉम ऑर्गनाइज्ड ड्रग. सो हियर दॅट इज अपोजिट टिंक्चर्स मेड फ्रॉम अनऑर्गनाइज्ड ड्रग्स, दॅट इज दी ॲलो रेझिन, गम रेझिन्स. सो दिस प्रोसेस इज मॅसरेशन विथ ॲडजस्टमेंट. आता इथे अनऑर्गनाइज म्हणजे काय? दॅट इज दी विच इज प्रिपेअर्ड फ्रॉम दी प्लांट्स. मीन्स दिस इज नॉट डायरेक्ट पार्ट ऑफ दी प्लांट and they are prepared by some physical processes, by using some physical processes, that is incision, drying or extraction with water, and they do not contain the cellular tissue. Organized drug मध्ये काय असतात? cellular tissue असतात. Unorganized drug मध्ये cellular tissue present नसतात. हे झालं त्याच्यामधला बेसिक ऑर्गनाइज्ड ड्रग आणि अनऑर्गनाइज्ड ड्रगमधला डिफरन्स. हा सुद्धा डिफरन्स आहे, तो तुम्हाला एक्झाम्ससाठी विचारला जातो. लिसन दिस लेक्चर्स व्हेरी केअरफुली. दिस इज समवॉट द टफ पार्ट. हा टफ पार्ट आहे सिलेबसमधला तुमचा. लगेच तुम्हाला लगेच हे करून समजणार नाही, हे सोपं नाही आहे. सो लिसन ऑल द लेक्चर व्हेरी केअरफुली अप टू दी एंड. शेवटपर्यंत सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहत राहा, म्हणजे तुम्हाला जे काही त्याच्यामधले बेसिक्स कन्सेप्ट आहेत ते क्लिअर होतील. सो अनऑर्गनाइज्ड ड्रग म्हणजे काय? की दॅट इज नॉट दी डायरेक्ट पार्ट ऑफ दी प्लांट. सी आता ॲलोवेरा आहे, ॲलोवेरामध्ये ज्यूस असतं म्हणजे काय? दॅट इज दॅट रेझिनस मॅटर इज देअर. सो दॅट इज अनऑर्गनाइज्ड ड्रग. ॲलोवेरा हा काय झाला? अनऑर्गनाइज्ड ड्रग झाला. सो दिस इज मॅसरेशन विथ ॲडजस्टमेंट. देन थर्ड प्रोसेस आहे की त्याच्यामध्ये ती प्रोसेस कशासाठी असते? तर दॅट प्रोसेस इट इज फॉर दी कॉन्सन्ट्रेटेड प्रिपरेशन्स. अँड त्याच्यामध्ये दोन प्रोसेसेस असतात, डबल मॅसरेशन आहे आणि ट्रिपल मॅसरेशन आहे. सो इन टुडे वी विल डिस्कस अबाउट दिस सिम्पल मॅसरेशन. आपण आज सिम्पल मॅसरेशनबद्दल डिस्कस करणार आहोत.
सो दिस मॅसरेशन प्रोसेस इट इज फॉर व्हॉट, कशासाठी आहे ही मॅसरेशन प्रोसेस? फॉर दी टिंक्चर्ससाठी विच इज मेड अप फ्रॉम दी ऑर्गनाइज्ड ड्रग, दॅट इज इट इज अ सिम्पल मॅसरेशन. हे काय आहे? सिम्पल मॅसरेशन आहे. आता तुम्ही बेसिकमध्ये बघितलं की बॉटलमध्ये काय केला जातो, विथ त्याला कॉर्क असते, विथ दॅट इज कॅप इज देअर, तो ड्रग आहे तो स्टोअर केला जातो अलॉंग विथ दॅट मेन्स्ट्रम, अलॉंग विथ दॅट सॉल्वंट. सो नाऊ सी हिअर ॲपॅरेटस दॅट इज दी वाईड माउथ बॉटल ऑर दी कंटेनर, ज्याचं काय असेल विच इज हॅव्हिंग दी वेल स्टॉपर इज यूज फॉर दिस पर्पज. देन इन दॅट container, so that container should prevent that evaporation of the menstruum which is mostly here concentrated alcohol. आता आपण टिंक्चर्स मी काय सांगितलं तुम्हाला, टिंक्चर म्हणजे काय असतात, these are the alcoholic preparations which is prepared by using the अल्कोहोल तिथे वापरून ड्रग जो काही आहे तो एक्स्ट्रॅक्ट केला जातो. सो हिअर आता इथे अल्कोहोल आहे त्याचं काय होणार, इव्हॅपोरेशन होणार. सो असा कंटेनर असला पाहिजे की जो त्याने इव्हॅपोरेशन होणारं आहे ते स्टॉप केलं पाहिजे, ते प्रिव्हेंट केलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होऊ शकतो, दॅट विल कम्स टू दी प्रॉब्लेम, दॅट इज त्याचं जे काय मिळणार आहे, अमाऊंट मिळणार आहे किंवा स्ट्रेंथ, त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय होणार, ॲक्युरेट मिळणार नाही आपल्याला. वी विल नॉट एक्झॅक्टली गेट दी ॲक्युरेट व्हॉल्यूम ॲज वी वॉन्टेड. So this is the very simple apparatus. See in the I think on the once see here on the first slide of the maceration you had seen that, see this type of the bottles, these are the used for the maceration. अशा टाईपच्या ह्या बघा, ह्या ज्या बॉटल्स आहेत ह्या बॉटल्स कशासाठी वापरल्या जातात, मॅसरेशन टेक्निक्समध्ये वापरल्या जातात. ह्या टाईपच्या बॉटल्स आहेत त्या. देन नाव सी, आता हे कशासाठी वापरणार टेक्निक, ही टिंक्चरसाठी वापरणार आहे. सो कंटेनर असा असला पाहिजे की त्या कंटेनरने काय केलं पाहिजे, अल्कोहोलचं होणारं जे इव्हॅपोरेशन आहे ते स्टॉप केलं पाहिजे. काय प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे, दॅट इज त्याचे कॉन्सन्ट्रेशन आहे, दॅट कॉन्सन्ट्रेशन मे व्हॅरी, ते व्हॅरी होऊ शकतं. देन नाऊ सी मेथड आता बघा इथे की क्लोज कंटेनर आहे. सो त्या क्लोज कंटेनरमध्ये दॅट व्हेकल अँड ड्रग इज प्लेस्ड फॉर दी पिरियड ऑफ 7 days. इन दी दॅट क्लोज कंटेनर ड्रग अलॉंग विथ दॅट व्हेकल, इट्स नॉट इट्स मेन्स्ट्रम, दॅट इज दॅट डे सॉल्वंट यू आर युझिंग फॉर दी एक्स्ट्रॅक्शन, म्हणजे काय मेन्स्ट्रम आहे. सो ते काय करायचं इथे यूज करायचं आणि ते किती दिवसासाठी ठेवायचं, 7 days. Then during that 7 days that occasional shaking or continuously you have to shake that container or whatever your vessel. Then after 7 days what happen, the liquid is strained and mark is pressed. Liquid strain केलं जातं, that means the liquid is filtered and mark is strained. Then the that liquid is there, so that express liquid which is mixed with that string liquid, then filtered. So after filtration we will get the clear liquid, and then at the last final volume here is not adjusted. लास्टला फायनल वॉल्यूम आहे ते काय केलं जात नाही, तर ॲडजस्ट केलं जात नाही. ही काय झाली, ह्याची मेथड झाली, कसली, मॅसरेशनची मेथड झाली. काय केलं जातं, सॉरी बिकॉज ऑफ दी sorry, I am extremely sorry because of that. What, oh my god, because of that sensitivity, the mouse sensitivity, the screen problem is coming. So now see, ह्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, ड्रग अलॉंग विथ द मेन्स्ट्रम प्लेस केलं जातं 7 days. या पिरियडमध्ये शेकिंग इज नेसेसरी, ऑकेजनल शेकिंग इज नेसेसरी. देन आफ्टर 7 days लिक्विड इज स्ट्रेन अँड मार्क इज प्रेस. देन that liquid it is mixed with the strain liquid, then it is filtered, and at the last we will get the clear liquid, and here final volume is not adjusted. Then now see the explanation regarding this method. So आता first काय आहे, that is the shaking. So shaking of the drug during the maceration process, it is very necessary or it is essential in order to replace the saturated layers around the drug with the fresh menstruum.
सो आपण काय करतो, शेकिंग करत असतो ड्युरिंग मॅसरेशनच्या प्रोसेसमध्ये. सो का शेकिंग करायचं, कंटिन्युअस शेकिंग का करायचं, कारण ड्रग जो काही आहे सो त्या ड्रगच्या भोवताली काय होतं, सॅच्युरेटेड लेअर जो काही आहे तो थर आहे ड्रगच्या भोवताली तो साचत असतो. सो टू रिप्लेस दॅट with the fresh menstruum, that continuous shaking is necessary. Then after straining, the mark is pressed in the filter press, hydraulic press or hand press. mark जो आहे तो प्रेस केला जातो. देन मार्क दॅट इज मार्क विच इज मार्क म्हणजे काय, मार्क म्हणजे दॅट इज द रेसिड्यू विच इज रिमेन. सो दॅट मार्क कॅन बी स्क्वीज आउट इन अ फाईन मस्लिन पीस when the quantity of the drug is very small. जो ड्रगचा तो मार्क आहे तो परत आपण स्क्वीज करू शकतो कशावरती, त्या मुस्लिन क्लॉथवरती, पीसवरती, जेव्हा ड्रगची क्वांटिटी काय असेल, इट इज इन व्हेरी मच लिटिल अमाउंट. देन दी प्रेस लिक्विड, आफ्टर दॅट दिस प्रेस लिक्विड इट इज मिक्स विथ दी स्ट्रेन लिक्विड. प्रेस लिक्विड जे काही आहे प्रेस केलेलं, दॅट इज मार्क प्रेस जो काही केला जातो. सो म्हणजे आता सपोज आता ऊसाचा रस आपण काढला, मशीनमधून ऊसाचा रस काढला, परत आता ऊस उरलाय, सो उरलेल्या ऊसाचा जो परत रस काढला जातो दॅट इज दी प्रेसिंग ऑफ द लिक्विड. आलं लक्षामध्ये. आणि स्ट्रेन म्हणजे काय, स्ट्रेन लिक्विड म्हणजे आपल्याला ऊसाचा रस मिळाला ते आपलं स्ट्रेन लिक्विड. आणि मार्क लिक्विड म्हणजे प्रेस लिक्विड म्हणजे काय, समजा आता ऊसाचा झालाय, काढून रस झालाय, परत काय काढला त्याचा, झालं पूर्ण एक ग्लासभर ऊसाचा रस आला आणि परत जर त्याचा काय काढला आपण, त्याला स्क्वीज वगैरे केलं, तो रस काढला, पण दॅट इज दी प्रेस लिक्विड, ते म्हणजे प्रेस लिक्विड आहे. सो इफ दी फायनल ॲडजस्टमेंट इन दी व्हॉल्यूम इज मेड इट विल गिव्ह दी व्हॅरिएशन इन दी कॉन्सन्ट्रेशन. इथे काय करत नाहीत आपण बघितलं ह्याच्यामध्ये मेथडमध्ये आपण लास्टचा पॉईंट बघितला, द फायनल व्हॉल्यूम इज नॉट ॲडजस्टेड हिअर. वाय इट्स नॉट ॲडजस्टेड हिअर, बिकॉज देअर इज अ व्हॅरिएशन कॅन कम इन दी concentration of the active principles, although the volume of the final preparation may be the same. फायनल प्रिपरेशनचं व्हॉल्यूम कसं असलं पाहिजे तर सेम असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचं व्हॅरिएशन येता कामा नये. सो दॅट्स वाय त्याच्यामध्ये काय केलं जातं, व्हॉल्यूम जे काही आहे ते त्याच्यामध्ये फायनल व्हॉल्यूम ॲडजस्टमेंट इज डझंट मेड हिअर. देन हिअर ॲट दी लास्ट आपण बघितलं की फिल्ट्रेशन करतो आपण. सो वाय इट्स इम्पॉर्टंट, बिकॉज फिल्ट्रेशन इट इज नेसेसरी टू रिमूव्ह दी इनसोल्युबल सेल कंटेंट्स ऑब्टेन ड्युरिंग दी प्रेसिंग ऑफ दी मार्क. आपण स्ट्रेन करतो, लास्टला फिल्टर करतो. सो का फिल्टर करायचं आहे आपण लास्टला, की जेव्हा आपण काय रिमूव्ह करायचं आहे, की जे इनसोल्युबल सेल कंटेंट्स आहेत, की जे आता काही इनसोल्युबल मटेरियल्स आहेत और इनसोल्युबल्स जे आपल्याला काय मिळतात, कॉन्स्टिट्युएंट्स मिळतात. कधी मिळतात इनसोल्युबल कॉन्स्टिट्युएंट, जेव्हा मार्कला परत फर्दर काय केलं जातं, सी हिअर इट्स मार्क इज देअर, MARC, मार्क वर्ड इज देअर. सो ते जे इनसोल्युबल सेल कंटेंट्स आहेत ते रिमूव्ह करण्यासाठी परत मार्कला काय केलं आपण, म्हणजे ते रिमूव्ह करण्यासाठी फिल्ट्रेशनची स्टेप आहे. दॅट फिल्ट्रेशन स्टेप इज नेसेसरी टू रिमूव्ह दॅट इनसोल्युबल सेल कंटेंट्स विच इज ऑब्टेन्ड ड्युरिंग दी pressing of the mark. So this is the simple explanation of this method, that firstly you have to shake the drug during maceration, then after straining that mark is pressed in the filter paper, then further mark can be squeezed out in a fine muslin piece where that quantity of the drug is very small. Then press liquid which is mixed with the strain liquid, then that press liquid it is filtered. Then final adjustment in the volume is not done here because the volume of the press liquid that vary with the process of the pressing of the mark. And see, if the final adjustment in the volume is made, then it will create the problem, it will give the variation in the concentration of the active principles. Then here why filtration is necessary, because to remove the insoluble cell contents which is obtained during that pressing of the mark. Then examples of these, that is the tinctures made by the simple maceration processes. These are the tincture of orange, tincture of lemon, tincture of squill,
these are the examples which is obtained by the simple maceration process. So this is about the simple maceration process. ही काय आहे, simple maceration process आहे. We will just quickly revise what we have discussed in this class. So there are total 3 types of the maceration process: simple maceration, maceration with adjustment. So simple maceration, it is for the what, that is the tinctures made from organized drug. Maceration with adjustment, that is the tinctures made from unorganized drug. And double maceration or triple maceration, this is for the concentrated preparation. Then next is, it is the maceration process for what, that is the tincture, that is simple maceration. So wide mouth bottle is used here. Then that bottle should prevent that evaporation of the menstruum, which is the menstruum काय असतं, इथे कॉन्सन्ट्रेटेड अल्कोहोल असतं, बिकॉज टिंक्चर्ससाठी अल्कोहोल यूज केले जातं. टिंक्चर्स हे काय आहेत, अल्कोहोलिक प्रिपरेशन्स आहेत. देन वी हॅड सीन दिस मेथड, that is drug is placed with the menstruum, as it is kept for 7 days, or then continuous shaking is necessary. Then after that it is strained and then it is pressed. Then we had seen this method. So this is all about the simple maceration process. In the next class we will see second method, maceration process for unorganized drugs or maceration with adjustment. So this is all about today's video. Thank you so much for fully watching this video. This will definitely help you to gain the knowledge and to get the very good score in your exams. If you are not subscribed to my channel, then please subscribe first and press the bell icon to get the latest updates of upcoming videos. Thank you. Happy learning. Stay safe.